असं डेकोरेशन केलं होतं मी देवघराजवळ. ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच. पण त्याआधी माझं रुटीन शेअर करते. तर आज दिवाळीचा फराळ बनवला होता, ज्यामध्ये शेव बनवली होती, जी खूप टेस्टी आणि कुरकुरीत झाली होती. तुम्हाला बघून कळतच असेल. आणि त्यानंतर डाळीचे लाडू पण बनवले होते. तेही खूप छान झाले होते. आणि तुम्हीही दिवाळीचा फराळ बनवला आहे की नाही, नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मग मी हे दिवे थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, कारण असं केल्याने दिवे खूप जास्त तेल पित नाहीत. त्यानंतर काल बाजारामधून मी काल लक्ष्मीची मूर्ती आणली होती, जाते आणले होते आणि ही चूल पण आणली होती. आणि ह्या वस्तू इतक्या छोट्या होत्या आणि इतक्या क्यूट दिसत होत्यात ना, मला खूप जास्त आवडल्या होत्या. आणि या कवड्याही आणल्या होत्या, पूजेसाठी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. ही सगळ्या वस्तू तुम्ही आणल्या नसेल तर नक्की बाजारामधून घेऊन या, कारण पूजेसाठी या वस्तू खूप जास्त महत्त्वाच्या असतात. त्यानंतर संध्याकाळी दिवे लावून घेतले होते आणि हे दिवे लावायला मला खूप जास्त आवडते, कारण हे दिवे लावल्याने खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आणि खूप प्रसन्नही वाटते. त्यानंतर संध्याकाळी मी असा छोटासा जुगाड केला होता. त्यानंतर मग असं डेकोरेशन केलं होतं मी देवघराजवळ. तुम्हाला आवडलं आहे की नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. रात्री स्वयंपाक वगैरे केला आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.